सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील आणि देशभरातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तसे की शेतकरी मित्रांनो, खात्यात पैसे जमा होण्यास रक्कम पीक विमा आणि नमो शेतकरी योजना, तसेच PM किसान व लाडकी बहीण योजना, शेतकरी मित्रांनो, तसेच कापूस सोयाबीन खरेदी, अतिवृष्टी नुकसान भरपाई, हवामान बदल, तसेच इतर महत्त्वाच्या निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो, थेट खात्यात पैसे रक्कम जमा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील आजचा दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी चर्चा आली शेतकरी मित्रांनो असून थेट लाभार्थी सहस्त्रित DBT द्वारा संदर्भात मोठे निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना योग्य कागदपत्रासह पात्र पूर्ण केलेली आहे शेतकरी मित्रांनो, त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, लाभ मंजूर निधी उपलब्ध. शेतकरी मित्रांनो, फक्त तांत्रिक प्रक्रियेमुळे पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, आता लाडकी बहीण योजना तसेच मकर संक्रांती मोठी खुशखबर. शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तसे की 9 वर्षाचे विशेष गिफ्ट. शेतकरी मित्रांनो, 4,500 रुपये थेट खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच मकर संक्रांत पैसे जमा होण्याची शक्यता. शेतकरी मित्रांनो, रविवारी 17वा हप्ता आणि आठवडा या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ही रक्कम टप्प्याटप्प्याने लाभार्थीच्या महिलाच्या खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच KYC पूर्ण असल्यास पैसे अडकू शकत नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर केली नसेल तर नक्कीच करून घ्या. शेतकरी मित्रांनो, या महिन्यात शेतकरी मित्रांनो पुढच्या महिन्यात बंद होणार आहे. शेतकरी मित्रांनो, बँक खाते आधार कार्डची लिंक असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच तुमचे असलच शेतकरी मित्रांनो, तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई, हजारो कोटी निधी. शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी मोठी शेती नुकसान झाले होते. शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी आता दिलासा देणारी निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, 1,278 कोटींची निधी मंजूर करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, लातूर विभागामधील अनेक जिल्ह्यांमध्ये या निधीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तसे की शेतकरी मित्रांनो, सोयाबीन खरेदी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. राज्यातील 182 खरेदी केंद्रावर सोयाबीन दर्यात सुरुवात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 4 जिल्ह्यांमध्ये खरेदी वेगात सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, काही प्रमाणात दलाला आधार मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मात्र काही ठिकाणी दराचा मोजमाप, दुहेरी निकिष्ट आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, कापूसची खरेदी मोठा निर्णय आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, बाहेरच्या राज्यातील कापूस विक्रेता परवानगी आजच अटी शेअर करा. शेतकरी मित्रांनो, हमी भावाने खरेदी करा. शेतकरी मित्रांनो, कोणती अट न घालल्यास कापूस खरेदी करण्यात येणाऱ्या असल्यामुळे दीर्घकालीन पासून प्रणाली असल्याचे शेतकऱ्यांना प्रश्न मागील आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, खते बियाणे खरेदी करण्यासाठी मोठी निधी शेतकऱ्यांना दिलासा देणार आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 836 कोटीपेक्षा जास्त. शेतकरी मित्रांनो, 595 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात व खते व बियाणे खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, युरिया विक्रीत वाढ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, खात्याची उपलब्धी असल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजना. शेतकरी मित्रांनो, रक्कम वाढणार का? शेतकरी अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, वार्षिक 6,000 रुपयाऐवजी 12,000 रुपये होणार का? शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाची वाढ शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा होण्याची शक्यता असल्यास जर हा निर्णय प्रत्यक्षात असला तर शेतकऱ्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच नमो शेतकरी योजना 8वा हप्ता कधी मिळणार? शेतकरी मित्रांनो, राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार का? प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. शेतकरी मित्रांनो, डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या सुरुवातीला थेट खात्यात पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून प्रत्यक्षात असलेला संपणार मार्गावर लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा. शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी. पीक विमा सर्व महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो,
शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा कापणी योग्य पूर्ण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आकडेवारी शासनाकडे सादर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, मूग, उडीद, मक्का पिकांसाठी आढावा संपूर्ण झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, हेडरी 17,500 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, 21 जानेवारी रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, ई-के-वाय-सी शेतकरी मित्रांनो, ई-के-वाय-सी पैसे हवे असतील तर करा. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमची ई-के-वाय-सी अपूर्ण आहे. शेतकरी मित्रांनो, आणि आधार कार्ड लिंक नाही आहे. शेतकरी मित्रांनो, ई-के-वाय-सी पूर्ण केल्याशिवाय कोणतेही अनुदान मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून घ्या. शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी संबंधित सर्व महत्त्वाची योजना आणि निधी, पीक विमा, अनुदान आणि निर्णयाचा सविस्तर माहिती पाहिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. शेतकरी मित्रांनो, न्यूज आणि पुढील व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आणि या व्हिडिओला